भाभीजी घर पर है या लोकप्रिय मालिकेत विभूती नारायणची भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ शेख शूटिंग दरम्यान आजारी पडला. त्याची प्रकृती बिघडल्याचे रिपोर्टनुसार सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तो स्टेजवरच चक्कर येऊन पडलेला होता. बातमी सविस्तर काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती सर्वात आधी मिळून जाईल. तर टाइम नाऊ रिपोर्टनुसार आसिफ शेख डेहराडूनमध्ये एका ॲक्शन सीनचं शूटिंग करत होते. त्या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि ते स्टेजवरच बेशुद्ध पडले. स्टेजवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना ताबडतोब मुंबईला आणण्यात आले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. आतापर्यंत अभिनेत्याने किंवा त्याच्या टीमने या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. आसिफचे चाहते त्याच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत. आसिफ शेख याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी टीव्ही आणि चित्रपट दोन्हीमध्येही काम केलं आहे. त्याने 1984 मध्ये हम लोग या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अजूबे, जी आर शो, चंद्रकांता, युग, चॅम्पियन, यस बॉस, रिश्ते, मुस्कान, बाजार, मिली, सीआयडी, इश्क की घंटी, हमसफर, द ट्रेन, दिल मिल जाए यासारख्या शोमध्ये काम केलेलं आहे. आसिफ शेख यांना सर्वाधिक ओळख भाभीजी घर पर है या शोमधून मिळाली. हा शो 2015 मध्ये सुरू झाला. या मालिकेत तो विभूती नारायणची भूमिका साकारत आहे. हा शो अजूनही सुरू आहे आणि चाहत्यांना तो खूप आवडतो. त्याचबरोबर चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याने 1988 मध्ये रामा ओ रामा या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यांनी कयामत की रात, प्यार का सौदागर, लहू लुहान, क्रिमिनल, इश्क में जीना इश्क में मरना, जमाना दीवाना, करण अर्जुन, पांडव शक्ती, आर्मी, अग्नी, प्रेम, आर्मी असे अनेक चित्रपटामध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेला आहे. ते शेवटचे सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात ते डॉक्टरच्या भूमिकेत दिसलेले होते. तर तुम्हाला विभूती नारायण ही भूमिका आवडते का? अंगुरी भाभीसोबत त्यांची कॉमेडी आवडते का? हा शो तुम्हाला आवडतो का? हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपणही आपल्या चॅनलच्या वतीने विभूती नारायण म्हणजेच आसिफ हे लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. धन्यवाद.